नमस्कार, मी वनीश घोसले आणि आपला न्यूज चॅनल आहे वंदे भारत न्यूज 24 मीडिया या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। आणि आजचा विषय आहे आपला की पारधी समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरता महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे प्रयत्न सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी जे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल भवनला 4 सप्टेंबर रोजी बोलावली होती बैठक, या संदर्भात आपण पूर्ण विस्तारामध्ये या न्यूजच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। 4 सप्टेंबर इथे रोजी महसूल भवन इथे आयोजित झालेल्या बैठकीमध्ये माननीय संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्या बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, जिल्हा परिषद सीओ यवतमाळ व डेप्टी सीओ, डेप्टी कलेक्टर, सर्व वन विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे डेप्टी कलेक्टर वगैरे, अपर जिल्हा अधिकारी आणि बांधकाम विभागाचे आणि सर्व बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सर्व विभागाचे DRDOचे अधिकारी यांच्या समक्ष महसूल भवन इथे 4 सप्टेंबर रोजी बैठक पार पडली। आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे विषय पुढे आले पारधी समाजाच्या वतीने त्या विषयावर आपण चर्चा करणार आहे। आता त्यात प्रामुख्याने विषय जे चर्चेला आले त्यात विषय असे होते की प्रामुख्याने सावनेर पारधीपेढा येथे मागील 5 ते 6 वर्षापासून 70 ते 80 घरकुल मंजूर असून शासनाकडून त्या लोकांना घरकुलचा लाभ मिळत नाही, कारण त्यांच्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला ते जागा अजून घेतलेली नाही आहे। त्याकरिता जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले की पुढील 8 दिवसात या विषयाची सखोल आपण चौकशी करून अहवाल मागवावा आणि पुढील कारवाई कशी करून त्या गरीब पारधी समाजाच्या लोकांना घरकुल देता येईल यावर प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी आणि सीओ यांना निर्देश दिले। तसेच जिल्ह्याचे फॉरेस्ट ऑफिसर त्या बैठकीला उपस्थित होते आणि फॉरेस्ट ऑफिसरला सुद्धा सूचना दिल्या माननीय पालकमंत्री महोदयांनी की पारधी समाजाचे जिथे वनजमिनीवर अतिक्रमण असेल, महसूल जमिनीवर अतिक्रमण असेल, गायरान जमिनीवर अतिक्रमण असेल, या संदर्भात सगळे अहवाल पुढील 8 दिवसात आपण सादर करावे आणि 8 दिवसात आपण जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे बसणार आहे असे सूचना करून पुन्हा आदिवासी विभागाचं महत्वाचं कार्यालय म्हणजे प्रकल्प अधिकारी कार्यालय पुसद आणि पांढरकवडा या दोन्ही पीओना त्यांनी सूचना दिल्या की आदिवासी पारधी समाजाच्या बचत गट असेल किंवा अन्य योजना असेल त्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय न करता त्या योजना तात्काळ निकाली काढण्यात याव्या असे आदेशित करून माननीय पालकमंत्र्यांनी सगळ्यांना सूचना देऊन हे सगळे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे असे आदेशित केले। आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पारधी समाज विदर्भ प्रांताच्या वतीने जे उपस्थित होते ते या विदर्भ प्रांताचे संयोजक आशिषजी कावडे आणि त्या योजनेचे पालक विदर्भ प्रांत या संघटनेचे पालक प्रदीपजी वडनेरकर, प्रांत महामंत्री प्रवीण पवार, जिल्हाध्यक्ष वनीश घोसले हे सर्व या सभेला उपस्थित होते। आणि या सभेचे आभार वनीश घोसले यांनी मानले आणि पालकमंत्र्यांना विनंती केली की असेच आपण पुढील सभेला सुद्धा आम्हाला सहकार्य करावे। तर या सभेच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्र्यांनी आपल्या खणकर याच्यामध्ये शब्दामध्ये सांगितले की मी तुमचे आज आभार स्वीकारणार नाही जोपर्यंत माझ्या पूर्ण आदिवासी पारधी समाजाच्या लोकांचा विकास होणार नाही, त्यांच्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचणार नाही तोपर्यंत मी हा आभार तुमचा स्वीकारणार नाही। मी तुमचा जाहीर सत्कार स्वीकारेल, पण माझ्या पारधी समाजाचा पहिले विकास झाला पाहिजे। आणि या संदर्भात जाहीर सूचना देऊन सर्व अधिकाऱ्यांना संजय राठोड यांनी पुढील 5 ते 8 दिवसात सभा बोलवण्याचे आश्वासित केले। जय हिंद, जय महाराष्ट्र।